मित्रांनो, व्लॉग सुरू होत आहे माझ्या मामाच्या गावावरून. आणि गेल्या वेळेस जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा आमच्या घराच्या मागच्या बाजूची जागा मी तुम्हाला दाखवली होती. ती जागा मी पूर्णपणे साफसुद्धा केली होती. इथे रांजण आहे, संजू मामा म्हणून आमचे एक मामा आहेत, आणि त्यांनी हे सगळं धुवून वगैरे पाणी भरून ठेवलं याच्यात. सध्या इथे पाणी तपतंय. इथे सुद्धा एक टाकी भरून ठेवले. हे आहेत नंदी बैल आणि पिंड, जे की माझ्या आजीने खूप सांभाळून ठेवलं होतं खूप वर्षांपासून. इथे पिंपळाचं झाड आहे खूप ते. आणि आत्ताची जागा मी तुम्हाला दाखवतो. मला बघताना सुद्धा हे खूप वाईट वाटतंय आणि तुम्हाला दाखवायचं सुद्धा वाटत नाहीये, पण ही सगळी मेमोरीज मला जपवून ठेवायची आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, त्यामुळे मी आत्ता शूट करतोय. हे बघा, हा आमचा दरवाजा आहे मागच्या बाजूचा, आणि याच्यावरती पत्रे होते. इथून ते पूर्ण तिथपर्यंत इथे बाथरूम आहे. हे पत्रे पूर्णपणे पडून गेलेत, आणि आत्ताची जागा कशी दिसते बघा. इथे आहे आमचे बाथरूम, आणि ही जागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तुम्ही बघू शकता खाली सगळे पत्रे पडलेत, लाकडं पडलेत, आणि हे झाड जे होतं पपईचं ते सुद्धा पडायला आलं. हे बघा, वाकले पूर्णपणे. इथे एक चूल होती ज्यावरती मी पाणी सुद्धा आम्ही गरम करायचो. इथे रांजण आहे, या रांजणात पाणी असायचं पिण्यासाठी. इथे चालण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे, मला असं खालून जावं लागतंय. हे बघा, कसं तरी मी आतमध्ये गेलो होतो व्हिडिओ शूट करण्यासाठी, आणि इथून ही जागा काही अशी दिसते. हे जे तुम्हाला खोड दिसतंय हे उंबराचं झाड आहे, आणि या उंबराच्या झाडाच्या ठीक समोर इथे आमचा आंघोळीची जागा होती. आता मी तुम्हाला आतलं घर दाखवतो. हे किचन एरिया आहे, जिथे की पूर्ण सामान ठेवलंय. इथे गॅस वगैरे ठेवलाय, सिलेंडर ठेवलाय. आता आजीच्या मैत्रिणी वगैरे येऊन गेल्यात, मम्मीला भेटून गेल्यात. आणि हे बघा, आता आपण थोडंसं गावामध्ये जाणार आहोत, गावातल्या लोकांशी भेटूया. आल्यापासून 4 ठिकाणी आम्ही चहा पिलाय. हा, चला, दरवाजे वगैरे बंद केलेत, आम्ही निघतो आता जाण्यासाठी. मॅडम, तुम्हाला डायरेक्ट रोड्यामध्ये जाऊन भेटतो. चला, आम्ही उतरलो गाडीतून, आणि आता इथे पेट्रोल पंपच्या इथून आपल्याला चालत जायचं आहे. भालगाव रोड म्हणून इथे एक रोड आहे. जेव्हापासून मी गावी आलो तेव्हापासून मी डुक्करच बघतोय. हे बघा, इथे पण सगळे डुक्कर आहेत. जसं अंधार होत राहील तशी थंडीचं प्रमाण जे आहे ते खूप वाढणार आहे. आणि रोड्यामध्ये मी तर दिवसभर स्वेटर घालूनच आहे, आणि 2 दिवस मी आंघोळ सुद्धा केली नव्हती. थँक गॉड. चलो, चला, आम्ही पोचलो घरी. आता जेवणाची तयारी सुरू आहे. आणि हे बघा, इथे छोटी पोरगी चपात्या लाटते. इथे भाजी तयार होते, इथे चपात्या लाटल्या जात आहेत. ओम पण आज बोर झाला असणार. काय केलंस दिवसभर? काहीच नाही, सगळं बोर झालेलं, तो घरी नव्हता तर. गुड मॉर्निंग गाईज. आजचा 5वा दिवस आहे. आय एम सो सॉरी, मी काल शूट नाही केलं. काल आम्ही संध्याकाळी आलो, लगेच रात्री लहान मुलांचा डान्स बघून आम्ही झोपून गेलो. आता सकाळ झाली आहे, मी करतोय ब्रश. गेले 3 दिवस जास्त थंडी होती, पण आज इतकी थंडी जाणवत नाहीये. हे बघा, इथे बकेट ठेवले. तुम्ही पण गावी गेला असाल तर अशा प्रकारे ब्रश जरूर करा, कारण की खूप मजा आहे ह्या गोष्टीमध्ये. मी आधी कोळशाने ब्रश करायचो, जे मी तुम्हाला गाव दाखवलं माझं मामाचं. तिथे कोळसा वगैरे आम्ही चूल पेटवल्यानंतर मिळायचा, तर कोळसा मी दातात ठेवून ब्रश करायचो किंवा ते खायचो. सो आधीचे लोक अशा प्रकारे सुद्धा ब्रश करायचे. सध्या आम्ही आलो आमच्या घरी. इथेच आमचं घर आहे. आतमध्ये आता बाबा राहत नाही, बाबा आता खालच्या घरात राहतात. आणि बघा, मम्मी वगैरे आले होते साफसफाईचं बघायला. सध्या आम्ही आलो आमच्या घरी. ही आतली बाजू होती. मी तुम्हाला बाबा जिथे बसायची ती जागा दाखवली होती, पण त्याच्या मागे एक रूम आहे पूर्ण. रूम बघा कशी झाली, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे ओम उभा आहे. हा दरवाजा आहे, इथे बाबा वगैरे बसायचे. हे बघा, सगळे खाली घाण पडले. इथे जाळं लागले. कॅलेंडर हे बघा वरती. इथे आहे एक जातं जे की आधी खूप चांगलं होतं. याच्यावरती गहू वगैरे आम्ही दळायचो. इथे पलंग होता, इथे आधी मी झोपायचो. घरातला जेवढा पण कचरा होता तो सध्या आम्ही जाळतोय इथे. हे बघा, मागच्या वेळेस सगळे इथे हिरवेगार सीताफळ उगले होते, आणि आत्ताचे सीताफळ बघा पूर्ण सुकून काळे पडलेत, खराब झालेत, आणि हे कोणीच खाल्ले नाहीयेत. बघा, इथे बकऱ्या बसल्या 3, इथे पण काही बकऱ्या आहेत. चला, आलो आहे आम्ही घरी, आणि आमचं तिकीट जे आहे ते कन्फर्म झालं आहे, पण ते आम्हाला कॅन्सल करावं लागतं आता. आय डोंट नो कॅन्सल होईल की नाही, आणि रिफंड होईल की नाही, कारण की आम्हाला भुसावळला जायचं, आणि भुसावळ इथून खूप जास्त लांब आहे. संध्याकाळचं ट्रॅव्हल्सचं तिकीट काढून आम्ही निघालो वावरात जाण्यासाठी. जाताना असे रस्ते पार करत जावं लागतं, आणि असं सौंदर्य पाहून शरीरास अजून ऊर्जा मिळते. मला चालतं चालतं इथे काहीतरी दिसलंय. काय रे? घुंगरू. घुंगरू? दाखव, काय वाजव. हे बघा, वा.
सध्या आपण माझ्या चुलत काकांच्या वावरामध्ये आहे, ज्यांनी इथे हरभरा वगैरे पेरलाय. समोर आपली आजी पण काहीतरी काम करते. काय करते आजी? मी हे का गांजर उभा आहे गवत उपटून राहिले. गाव माईक आहे तर गवत उपटून राहिले बाबा कोण आहे? माईक आहे, बोलत राहतो त्याच्यावर हा. आवाज येणार. हॅलो माईक याच्यात फक्त बोलतो, इथे आवाज येणार. बोलून राहिले ना मी. व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ. तू सांग काय करायला आता मी अरे वा काही काम करता लेकर. अरे नेमकेच वावरात आले मी गवत उपटून आले कांद्यातलं. अजून काय काय लावलं वावरात त्या? हरभरा आहे, गहू आहे, हा. याला लसूण आहे, मेथी आहे. आजीला वाटलं इयरबड्स काहीतरी आहे कानात घालायचं, ज्याने कोणतरी फोनवर बोलताय. विहिरीच्या बाजूला तिथे पेरूचं झाड आहे आणि याला भरपूर पेरू लागले होते, पण सध्या हे पेरू पूर्ण खाली केलेत, म्हणजे आम्ही सगळे खाल्लेत. किती लागलेले आजी पेरू? लय पेरू लागले होते बाबा, हा खाल्ले नेले कोणी खा. हा. आता आपण आपल्या शेतात चाललोय. आमचं शेत तर पडीत पडलंय, म्हणजे त्यात काहीच नाही. हे बघा लांब लांब पर्यंत बघायला तर हे पूर्ण तुरीचं शेत आहे आणि ह्या तुरीच्या शेंगा लागल्या छोट्या छोट्या. चला आज परत मी तुम्हाला आमचं वावर दाखवतो, जे की पूर्ण सुकलेलं आहे. आणि त्याच्या बाजूलाच आमचं एक वावर आहे जे की आम्ही विकलं होतं, आणि तिथे तुम्हाला दाखवतो की गहू कसा आलाय. आणि आता स्प्रिंकलरने त्या गव्हाला पाणी देण्याची प्रोसेस सुरू आहे. नवजे लावलेले आहे ते एका रोजचे 4 दिवस एका जागेवर असतात. पाणी कमी असते ते एका जागेवर त्याच्या 3 महिन्याच्या पिकामध्ये करडी आहे, वटाणा आहे, आलू आहे, लसण आहे, 30-32 पायपावर आहे पीक येते. तूर काढता काढता बेदराचं झाड भेटलं बघ. हे पाय गावरान, हे पाय टमाटर सारखेच आहे, बेद्र म्हणतात त्याला. वा 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 वा. आपण एंटर झालोय आमच्या शेतामध्ये. हे जे दिसतं हे आमचं शेत आहे. मागची बाजू बघा पूर्ण हिरवीगार आहे, म्हणजे याच्याने आपल्याला कळतं की शेताची निगा राखल्याने किती मोठा फरक पडतो. आता माझ्या मागे आहे आमची विहीर, जे की शेतात आहे, आणि इथे आहेत छोटे बाबा माझे. काय पेरलं वावरात? पुढे तू बाबा या सांगायचं तुम्हाला व्हिडिओ मध्ये बोला काय पेरलंय. तुपलंच वावर आहे ना. तुम्ही यांच्या चेहऱ्याकडे बघाल तर पप्पा सारखे माझे थोडेसे दिसतात. ते फिलहाल हम पानी की खोज में खेत में भटक रहे. आगे हमें पानी बहुत सारा दिख रहा है, मगर हम उन तक जा नहीं पा रहे, कारण की स्प्रिंकलर आहे, त्याचं पाणी खूप असतं आणि माणूस एकदा गेला तर भिजल्याशिवाय येणार नाही. पण तरी सुद्धा हा माणूस, हा मुलगा, यात एक जिद्द आहे, त्या स्प्रिंकलरशी सामना करण्यात जातो. बघा हे बघा, ये है. अरे रे 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 रे. बऱ्याच वेळेपासून आम्हाला तहान लागली होती, पण आम्ही पाणी शोधतोय 2-3 विहिरी बघितल्या पण नाही मिळालं. हा बघा फायनली आपल्याला पाणी मिळालंय. हे आहे बोराचं झाड, जे की किती पसरलंय बघा. याच्या खाली एक झोपाळा टाईप बनवलाय, ज्यावर बसायला खूप भारी वाटतं. हे याच झाडाचे आहेत, हे बघा. चला आता आम्हाला बुलावा आलाय, आपण निघतोय. आता आपण दुसऱ्यांच्या शेतात आलोय, जिथे मला एक चिंचेचं झाड दिसलंय आणि त्याला भरपूर चिंच पण लागले. हाताला जे चिंच लागतील ते आपण तोडणार आहोत. मी काही चिंच तोडलेत आणि हे चिंच सध्या कच्चे आहेत, पण हे झाड बघू शकता किती अफाट वाढलंय. आणि इथे जेवढे पाहिजे तेवढे असंख्य चिंच लागले. पण इथल्या लोकांसाठी हे सगळं नॉर्मल आहे. मुंबईमध्ये जर खास करून बघायला गेलं तर हे झाड एका दिवसात खाली होऊ शकतं. नेहमीच हे झालेलं असतं, लोकांना सवय झालेली असते. ह्या बोचक्यामध्ये सगळ्या भाज्या ठेवल्यात आम्ही. एक गाठोडं बांधलं आणि असं डोक्यावर घेऊन जायचं असतं, कारण की घरापर्यंतचं अंतर खूप जास्त आहे. बॅलन्सिंग. मित्रांनो सध्या संध्याकाळचे 8 वाजतात आणि 8:30ची आमची गाडी आहे. श्री साईराम ट्रॅव्हल्सने जातो आम्ही. इथे आमच्याकडे 2 बॅग आहेत आणि माझ्याकडे एक खांद्यावरची बॅग आहे. फायनली आपली गाडी आलेली आहे, श्री साईराम. हे बघा समोरून इथे ऑरेंज कलरची गाडी. वा. चला फायनली आम्ही बसलो बसमध्ये आणि हे आले बाई. तो बघा ओम बघतो आपल्याला खालून. आम्ही बसलो ट्रॅव्हल्समध्ये. आमचा 1-2 नंबर आहे, हे वरची सीट आहे आणि खूप भारी वाटते. हे पहिलाच एक्सपिरियन्स आमचा इथे आहे. समोर आम्ही सगळं सामान ठेवलं आहे बघा. इथे एक बॅग आहे, इथे एक बॅग आणि ही गोणी आहे, याच्यात भाज्या आहेत. ॲक्च्युली ह्या ट्रॅव्हल्समधला आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. याच्या आधी पण आम्ही बऱ्याच ट्रॅव्हलमध्ये बसलो आहे, स्लीपर क्लासेसमध्ये बसलो आहे. नाहीतर आम्ही जालन्यावरून आणि कुठून जायचो, मेखरवरून जायचो. पण चिखलीमधून म्हणजे घर 8 किलोमीटर अंतरावरच आहे.
मी एवढ्या अंतरावरून आम्ही पहिल्यांदाच बसलोय. आपल्याला 2 बॉटल सुद्धा मिळाल्या श्री साईराम ट्रॅव्हल्सच्या. सध्या रात्रीचे 10 वाजतात आणि गाडी नाश्त्यासाठी जेवणासाठी थांबले. आता इथून गाडी डायरेक्ट जालन्याला जाणार. जालन्यावरून समृद्धी महामार्गावरून डायरेक्ट कल्याणला जाणार आहे. तर ही गाडी थोडीशी फास्ट आहे, पण सकाळी आपल्याला ही गाडी 7 वाजेपर्यंत मुंबईमध्ये सोडेल. चला मी आता वर जाऊन झोपतो सीधा, कारण की आम्ही घरून येताना जेवून आलो होतो आणि बाहेर इतकी जास्त थंडी आहे.